नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्व प्रकारच्या सरळ सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर। इंग्लिश ग्रामर सराव पेपर 5 ज्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामरच्या संदर्भाने 25 प्रश्न सेट केले आहेत। या 25 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा पाहणार आहोत। अलीकडे जे IPS आणि IBPS आणि TCS पॅटर्न पद्धतीप्रमाणे एग्जाम होतात, जसं तलाठी, वरिष्ठ लिपिक, लेखापाल, ग्रामसेवक, स्टेनोग्राफर, वनरक्षक, आरोग्यसेवक, कृषी सेवक, औषध निर्माता अशा सर्व प्रकारच्या सरळ सेवेसाठी इंग्लिश ग्रामर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। म्हणून आपण त्या विषयाच्या संदर्भाने सराव प्रश्नावर चर्चा करूया। प्रश्न पाहूयात। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। द पॅरेंट डिस्युडेड देअर चिल्ड्रेन फ्रॉम वॉचिंग द मूवी। आता डिस्युडेड याचा अर्थ होतो परावृत्त करणे, म्हणजेच पाहू नको असं म्हणणे। तर का पॅरेंट्स का म्हणले ती मूवी पाहू नको? कारण बिकॉज ऑफ द व्हल्गॅरिटी ऑफ लँग्वेज। व्हल्गॅरिटी म्हणजे गावंढळपणा, असभ्यता, अगदी म्हणजे असभ्य शब्द त्यामध्ये होते, म्हणून पॅरेंट्स म्हटले की ती मूवी पाहू नको। उत्तर ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट आहे आपला ॲक्टिव्ह व्हॉइस दिला आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे। द चिल्ड्रेन हॅव इटन द स्वीट्स म्हणजे काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे। तर याचं पॅसिव्ह व्हॉइस आपण कसं करतो की ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस रिमेनिंग सेंटेन्स ऑर सब्जेक्ट। मग असं कुठं दिलं आहे बघा। आता इथं वेअर आहे, नाही जमणार। आर नाही, हॅड नाही, म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 4 द स्वीट्स हॅव बीन इटन बाय दी चिल्ड्रेन। आपल्याला दिले सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड। मग आता पॅटर्नल म्हणजे काय? पितृत्व, वडिलांकडून आलेले जे नाते असतात त्याला आपण पॅटर्नल रिलेशन असं म्हणतो। सोसायटी समाज हा सुद्धा बरोबर आहे। पेन्सिव्ह हा रॉंग झाला, इनकरेक्ट झाला। का? कारण ह्या सी ऐवजी इथं आय पाहिजे, या सी ऐवजी इथं यस पाहिजे होतं, आयच्या अगोदर यस पाहिजे। त्याचा अर्थ काय झाला? पेन्सिव्ह जेव्हा यस असेल तेव्हा तर विचारशील, उदास असा। ग्रोथ म्हणजे वाढ, उत्पादन। आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स। वन हू क्रिटिसाइज पॉप्युलर बिलीफ्स विच ही थिंक्स इज मिस्टेकन ऑर अनवाइज इज कॉल्ड। इम्पोस्टर म्हणजे ढोंगी। आता पुढे काय दिलं आपल्याला? फिलिस्टाईन याचा अर्थ होतो असंस्कृत व्यक्ती, कला, संस्कृती इत्यादी विषयी जो उदासीन आहे किंवा त्याला ज्यामध्ये इंटरेस्ट नाही असा अनवाईज येतो, असंस्कृत आहे, अडाणी आहे, तर त्याला काय म्हणायचं? ऑप्शन नंबर 2। आयकॉनक्लास्ट म्हणजे मूर्तिभंजक आणि कॅनिबल म्हणजे नरभक्षक। नेक्स्ट आहे सी इज सिम्पल अँड शाय गिव्ह सिनोनिम। आता सिम्पल अँड शाय म्हणजे कसं? थोडंसं लाजरा, बुजरा, भित्रा आपण असं म्हणू। त्याला काय शब्द आहे? क्वाय। क्वाय म्हणजे लाजाळू। आता मेलॅन्कोली म्हणजे खिन्नता, मॉडेस्ट म्हणजे विनम्र आणि नोटोरस म्हणजे कृपसिद्ध। नेक्स्ट बघा, ही वॉज अ किंग हू रूल्ड हिज सब्जेक्ट विथ अ हाय हँड। आता अ हाय हँड याचा अर्थ आपलं विचारला आहे। ही जी फ्रेज आहे तर त्याचा अर्थ आहे बघा ऑप्रेसिव्हली म्हणजे अत्यंत जाचकपणे, सर्व म्हणजे जेवढी काही जनता असेल तर राजानं काय केलं? त्यांना जाचक, अटी वगैरे म्हणजे हिटलर टाईप अशा प्रकारे। कॉन्व्हेन्शनल म्हणजे सोयीस्करपणे, सिम्पॅथेटिकली सहानुभूतीपूर्वक आणि इंडिफरंटली उदासीनपणे। फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर प्रिपोजिशन। आपलं प्रिपोजिशन विचारले। आय एम डिओटेड। आता डिओटेड म्हणजे समर्पित असणे। मी समर्पित आहे कशाला? माय फॅमिली म्हणजे आता माझ्या फॅमिलीला मी समर्पित आहे। मग आय एम डिओटेड टू, मी माझ्या फॅमिलीसाठी समर्पित आहे। आता डिओटेड टू म्हणजे च्यासाठी समर्पित। आलं लक्षात? पुढे पाहूयात। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट इज द प्रेझेंट टेन्स। प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला निवडायचं आहे। बघा, सी डॅश डॅश इन चेन्नई बट सी स्टील डज नॉट हॅव अ कमांड ओव्हर द तमिळ लँग्वेज। आता बघा, बट परंतु सी स्टील डज नॉट हॅव म्हणजे वाक्याचा अर्थ असा होतो
की खूप दिवसापासून आहे परंतु कमांड नाही तमिळ लँग्वेजवरती. मग बघा सी आहे म्हणजे हॅव येणार नाही, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर ही सी इट, बरोबर, म्हणजेच हॅज येऊ शकतं. लिव्हिंग ते येणारच नाही, हॅव पण येणार नाही. झालं हॅज बीन लिव्हिंग, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ती राहत आलेली आहे आणि राहणार पण आहे, म्हणजे क्रिया भूतकाळात सुरू झाली, वर्तमान काळात सुरू आहे आणि भविष्यात सुरू राहील असं वाक्यातनं दिसत आहे. पुढे पाहायचं आहे आपल्याला. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश डॅश एक्सक्लेमेशन मार्क आहे. व्हॉट अ ब्युटिफुल सरप्राईज, बरोबर. मग आता बघा आपल्या इथं 4 एक्सप्लेनेशन दिलेत, उद्गार दिलेत. आता हा याचा अर्थ काय होतो? तिरस्कार दर्शक. मग आता ब्युटिफुल सरप्राईज तिरस्कार दर्शक राहील का? नाही, म्हणजे हा गेला. अलास, अलास म्हणजे दुःख, अरे रे. सरप्राईज अरे रे कसं राहील? म्हणजे दुःख आणि आनंद होईल. वाव म्हणजे आनंद झाला. आपलं उत्तर मिळालं ऑप्शन नंबर 3. आता आउच, आउच काय आहे बघा, की आकस्मिक तीव्र वेदनादर्शक उद्गार आहे. समजा आपला अचानक ठेस लागली तर आपण काय म्हणणार? आउच, कारण की वेदना पण झाल्या आणि ते अचानक पण झालं. पुढे पाहूयात. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोविंग मिनिंगफुल सिक्वेन्स. बघा मिनिंगफुल सिक्वेन्स म्हणजे पॅराजंबलचाच एक प्रकार आहे. जंबल्ड स्ट्रक्चर ज्याला आपण रिअरेंज सेंटेन्स म्हणतो. बघा आपण 5 स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलला बनवलेत की ज्यामध्ये पॅराजंबलविषयी माहिती घेण्यात आलेली आहे. आता आपलं वाक्य जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल. व्हायलन्स टू सी ऑल अराउंड सो मच इट इज पेनफुल. साहजिकच वाक्य सुरुवात काय होईल? इट इज पेनफुल, म्हणजे येईल 1 नंबरला. एकी ठिकाणी आहे पहिला आणि दुसरा, म्हणजे तिसरा आणि चौथा ऑप्शन तर रॉंग झाला, बरोबर. मग बघा इट इज पेनफुल, काय पेनफुल आहे? टू सी पाहणे, काय पाहणे? बघा सो मच, व्हायलन्स, ऑल अराउंड, बरोबर. ऑप्शन नंबर 2 आपलं परफेक्ट उत्तर होणार आहे. आपल्याला दिलंय डायरेक्ट इनडायरेक्ट चेंज द नॅरेशन. मीना सेड कॉमा इंटू नोटेड कॉमा हाऊ क्लेवर आय एम एक्सप्लेनेशन मार्क आहे, म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे तर आपल्याला काय करायचं आहे? लगेच एक्सक्लेम्ड घ्यायचं आहे. म्हणजे जा सेड, सेड तर रॉंग झाला, 3ही ठिकाणी सेड आहे. उत्तर मिळालं ऑप्शन नंबर 3 की मीना एक्सक्लेम्ड. आता कंजक्शन दॅट, सी, बघा ॲम होतं तर काय झालं? टेन्स बदलून वॉज. हाऊ गेलं तर व्हेरी आलं आणि क्लेवरला क्लेवर. शेवटी एक्सप्लेनेशन मार्क गेला आणि फुल स्टॉप आला. म्हणजेच आपलं जे परफेक्ट उत्तर झालं ऑप्शन नंबर 3, मीना एक्सक्लेम्ड दॅट सी वॉज व्हेरी क्लेवर. नेक्स्ट क्वेश्चन आपला. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ वॅमूस. आता वॅमूसचा अर्थ होतो बघा चटकन निघून जाणे. हा शब्द मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये वापरला जातो की टू डिपार्ट क्विकली, पटकन निघून जाणे. ऑप्शन नंबर 1. सिलेक्ट द करेक्ट अँटोनी, विरुद्धार्थी. सोर, सोर म्हणजे काय? आंबट, कडू. त्याचे विरुद्धार्थ गोड. मग बिटर म्हणजे कडू, फ्रेश म्हणजे ताजे, सॅरो म्हणजे दुःख. आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट रिपोर्टेड स्पीच चेंज करायचं आहे. द टीचर सेड कॉमा इंटू नोटेड कॉमा डोंट लिव्ह द क्लास बिफोर सबमिटिंग युअर असाइनमेंट्स. मग आता आपलं काय करायचं आहे? डोंट आलं, डोंट. टीचरनी काय केलं? मनाई केली क्लास सोडून जायला. कुठपर्यंत? बिफोर, जोपर्यंत सबमिटिंग युअर असाइनमेंट, जोपर्यंत असाइनमेंट देत नाही तोपर्यंत क्लास सोडून जायचं नाही. मग आता मनाई करण्याला काय? फॉरबिड. मग बघा द टीचर फॉरबिड अस नॉट टू. आता ही नॉटच्या अगोदर टू काय येणार? कारण की हे डोंट मधलं निगेटिव्ह आहे ना, बरोबर. लिव्ह द क्लास बिफोर सबमिटिंग आवर असाइनमेंट्स. इथं सेड येणार नाही, आस्क येणार नाही, आस्कड पण येणार नाही. ऑप्शन 1 आपलं परफेक्ट उत्तर होणार आहे. पुढे पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. आय जस्ट कॅन नॉट गेट माय हँड अराउंड. ही आपली इडम किंवा फ्रेज आहे. व्हॉट हॅपन्ड इट इज बीन सच अ शॉक. म्हणजे काय? की गेट माय हेड अराउंड म्हणजे माझ्या डोक्याच्या वरून गेलं. आपण म्हणतो ना की ते मला एवढं गणित अवघड होतं की डोक्याच्या वरून गेलं. म्हणजे समजण्यास खूप अवघड. कुठे आहे असं? अनेबल टू अंडरस्टँड, समजण्यास अवघड. ऑप्शन नंबर 2. आपल्याला इरर विचारलंय. इरर कुठे म्हणून? एव्हरी सर्वायव्हर ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट हॅड अ स्टोरी टू शेअर. आता या वाक्यामध्ये बघा कुठं कुठे ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट
ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट. म्हणजे इथपर्यंत एक दिलं, हा लास्टचा एक तुकडा दिला आणि हा म्हणजे जे 3 ABCD A, B आणि C जर आपण पाहिलं तर आपलं पूर्ण वाक्य बरोबर आहे, म्हणजेच नो इरर. मग आता बरोबर कसं आहे बघा, नो एव्हरी सर्वायव्हर. आता एव्हरी नंतर जेव्हा नाऊन येतं आणि पुढं ऑफची फ्रेज येते बघा, एव्हरी ऑफ. मग एव्हरी ऑफ, वन ऑफ, याची खूप मोठा एक नियम कसा की जेव्हा एव्हरी असेल आणि त्यानंतर नाऊन आलं, त्या नाऊन नंतर ऑफ असेल तर पुढे काय येईल, सिंग्युलर. मग द फॉर्च्युनेट ॲक्सिडेंट हॅड अ स्टोरी टू शेअर, म्हणजे आपलं नो इरर बरोबर होणार आहे. पुढे बघा, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया, मेक इट पॉझिटिव्ह. डिग्रीचा पहिला नियम लक्षात घ्या, दिलेलं वाक्य जर होकारार्थी आहे तर त्याचं नकारार्थी करावं लागणार. सुपरलेटिव्ह डिग्री ही कशी, होकारार्थी. म्हणजेच काय, इज द आलं, इज द असेल तर नो अदर येणार. नो अदर एका ठिकाणी आहे. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई इज. बघा, ॲज बिग ॲज आपल्याला पॉझिटिव्ह करायची होती, म्हणजे SD दिलेली होती, आपल्याला PD करायची होती, बरोबर. चला, ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर होणार आहे. आर्टिकल दिले आपल्याला, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. दिस इज सर्टनली नॉट डॅश डॅश टाईम टू बायकर ओव्हर डॅश डॅश लॉस्ट नेकलेस. आता टाईम इट इज अनकाउंटेबल नाऊन. मग अनकाउंटेबल आहे, बरोबर आहे. आता याच्या अगोदर काय येणार, लगेच येईल बघा, दिस इज सर्टनली नॉट दी. कारण आपल्याला सांगायचं तो जो वेळ होता त्या पर्टिक्युलर वेळेबद्दल आपल्याला सांगायचं होतं की टू बायकर ओव्हर अ लॉस्ट नेकलेस. समजतंय. ऑप्शन नंबर 4 द आणि अ. पुढे पाहूयात आपण आता, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलंय. अ मेडिसिन टू काउंटरॅक्ट पॉयझन. पॉयझनच्या विरुद्ध विष, आपण म्हणू विषनाशक किंवा विषावरचा उतारा, म्हणजेच काय, अँटीडोट. अँटीडोट म्हणजे विषनाशक द्रव्य किंवा विषावरचा उतारा. अँटीबायोटिक प्रतिजैवक. ॲलोपॅथी म्हणजे गोळ्या औषधी खाणं. आणि स्टेथोस्कोप म्हणजे हृदयाचे ठोके तपासणारं साधन. आपल्याला परत जंबल ऑर्डर दिले, पण ही वेगळ्या प्रकारे. यामध्ये S1 आणि S6 हे कसे असते, फिक्स असते, बरोबर. मग बघा, हा S1 आणि हा S6. आता मधली आपल्याला जोड्या जोडायच्या आहेत. मग बघा, देर इज नो कॉस्ट फॉर डॅमेजिंग अँड डिटोरिंग द इन्व्हायरमेंट बट पहिलं वाक्य निगेटिव्ह आलं, नंतर बट आलं. टू मिटिगेट द इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज रिक्वायर्स ह्यूज कॉस्ट. मग आता हे जे नो कॉस्ट होतं का, याच्यासाठी आलं हे बट, लक्षात. नंतर बघा, धिच कॉस्ट, कोणती कॉस्ट, ही ह्यूज कॉस्ट. या ह्यूज कॉस्टचा कंटिन्यूस संपर्क पुढे आला. धिच कॉस्ट इज लिंक्ड विथ द प्रमोशन टू रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अँड इंडस्ट्रीज. कोणते इंडस्ट्रीज, मग इनिशियली गव्हर्नमेंट गिव्ह द ह्यूज सबसिडी टू प्रमोट द क्लीन एनर्जी इंडस्ट्रीज. म्हणजे पहिल्या नाऊनचा संदर्भ जेव्हा दुसऱ्या नाऊनमध्ये कॅरी फॉरवर्ड होतो तेव्हा ते वाक्य एकानंतर एक असतं. असं कुठे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. पुढे पाहूयात आपण. आता आपल्याला नो इरर दिलंय, बरोबर. नताशा व्हिजिटिंग सम रिनाउंडेड लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर. बघा, लास्ट इयर आलं म्हणजेच काय पाहिजे होता, आता सिम्पल पास्ट टेन्स पाहिजे होता, बरोबर. मग सिम्पल पास्ट टेन्स इथं पाहिजे होता व्हिजिटिंगला, हा IN झाला, मग हे रॉंग झालं. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 3 मध्ये करेक्शन आहे. तिथं पाहिजे होतं V2 सिम्पल पास्ट, व्हिजिटेड, VISITED, व्हिजिटेड पाहिजे होते. पुढे आहे बघा, वन शुड ऑलवेज टेक केअर डॅश डॅश वन्स हेल्थ. प्रिपोजिशन. मग वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ. मग आता केअर ऑफ या फ्रेजचा अर्थ होतो ची काळजी घेणे. मग ऑप्शन 3 नंबरचं उत्तर होणार आहे. पुढे आता पॅसेज दिलाय. पॅसेज सोडवण्याची सगळ्यात साधी आणि सोपी आणि महत्त्वाची ट्रिक कोणती आहे, की आधी प्रश्न वाचून घ्या. मग ते प्रश्न वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही पॅसेज वाचणार तर ते कीवर्ड तुम्हाला उपयोगात येणार आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द डाएट ऑफ द टायगर. टायगरचा डाएट कोणता नाही, तर ऑप्शन नंबर 1 2 क्यूब. नंतर विच कंट्री इज ओरिजिनल हॅबिटेट ऑफ द टायगर, सर्बिया. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड टुगेदर. टुगेदर चूज द सॉलिटरी. बघा, अशा प्रकारे आपण इंग्लिशच्या 25 प्रश्नावर चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच OAS स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.